मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातल्या याचिकेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर येते आणि त्याच बातमीनं आपण बुलेटिन सुरू करूया। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दाखल केलेली याचिका आता मागे घेतली आहे। ही याचिका मागे घेतल्यानंतर त्यांचे वकील आणि धनंजय देशमुख यांचा एक कॉल रेकॉर्ड व्हायरल झालेला आहे। या व्हायरल कॉलच्या क्लिपमुळे सध्या चर्चांना उधाण आलंय। देशमुख हत्या प्रकरणामध्ये तपासाला दिशा देण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आलेली होती, मात्र त्यातल्या मजकुराची माहिती न देता वकिलांनी त्यांची सही म्हणजे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांची सही वापरल्याचा आरोपही धनंजय देशमुखांकडून केला जातोय। हॅलो वकील साहेब। धनंजय हा बोला। यस ते पाहिलं मी तुम्हाला म्हणलं ना, ते दाखल करताना प्रिंटरवर सही येण्यासाठी ओके तुमची कोरी पण माझ्याकडे शिल्लक ठेवून ते फक्त ऍडजस्ट करण्यासाठी केलेलं आहे। कशामुळे केलं पण चुकीचं कसं तुम्ही? पाठवलं नाही चुकीचं कशामुळे केलं? प्रिंटरवर फक्त सही येण्यासाठी केलेली आहे। कशामुळे पण ऐका ना, डुप्लिकेट कशामुळे? मी तुम्हाला ज्यावेळेस काही करायचंय त्यावेळेस तुम्ही मला इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे ना, की मी करायला लागलोय फायनल, मला ते वाचून दाखवायला पाहिजे होतं। तुम्ही चुकीच्या पद्धतीनं ऐका ना, माझं ऐकून घ्या। तुम्ही चुकीच्या पद्धतीनं असं करण्यामागचा काय हेतू आहे? आता मी कुणाला ऐका ना, आता माझी गोष्ट ऐका, तुम्ही मला बोलू द्या, तुम्ही नका बोलू। तुम्ही तुमचं काम केलंय, तुम्ही त्याच्यात डुप्लिकेट सह्या करून तुम्हाला मेन्शन केलं मी आता की तुम्ही डुप्लिकेट सह्या केल्या। तुम्ही म्हणले कुठं केल्या? तुम्ही आता लगेच म्हणाले की हो मला तिथं ते केल्या म्हणून मी ऍडजस्ट होण्यासाठी, पण त्याच्यातले मुद्दे वगैरे सगळं माहित पाहिजे तुम्हाला दाखल करायला। तुम्ही ओके काहीच नाही झालं, ऐका ना, ऍडजस्ट कशाला करता? आणि याची ऐका ना, दाखल करताना तुम्ही मान्य करून उपयोग नाही ना। माझं म्हणणं आहे का, तुम्ही याचिका दाखल करताना तुमचं काम होतं का नाही? ह्याच्यामध्ये काय काय मुद्दे आहेत, काय घेतले, मग तुम्ही एवढं तुम्ही ऐका ना, हा ना, आणि कसं काय करायचं त्या गोष्टीचं? आता ते मी प्रश्नाची उत्तर देऊ ना? हा नाही तुम्ही काय करा, तपास यंत्रणा अडथळा नेऊन विड्रॉ केलं म्हणायचं, एवढंच तुम्ही हे करा, बाकी काहीच नाही तुम्हाला। ओके एवढंच तुम्ही हे करा। माझ्या छोट्या भावाकडून दाखलच अहो, पण ते उत्तर देण्या सॉरी म्हणून उपयोग नाही, उत्तर देण्यापेक्षा तुम्ही दाखलच करायचं नाही ते। मान्य आहे ना, मी काय म्हणलं, इव्हन विड्रॉ केली माझ्याकडून, तुम्हाला म्हणलं ना बाबा चूक झाली होती। ओके तुम्हाला त्यावेळेस पण बोललो मी, विश्वासात घ्यायला पाहिजे होतं। ओके थोडं व्हॅकेशन बेंच असल्यामुळे आम्ही फास्ट मूव्ह केलं। ओके एवढंच तुम्ही हे करा, बाकी एक माझी चूक म्हणून पडून मला माफ करा, एवढंच मी सांगतो। ओके झाला खेळ। तर फोनवरती बोलत होते संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख। संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांनी एक याचिका दाखल केलेली छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये। हीच याचिका त्यांनी नंतर मागे घेतली, पण ही याचिका मागे घेतल्यानंतर त्यांचे वकील आणि धनंजय देशमुख यांच्यातला हा कॉल आपण ऐकला। पुन्हा एकदा आपण ऐकूयात की नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे। हॅलो हॅलो वकील साहेब। धनंजय हा बोला। यस ते पाहिलं मी, तुम्हाला म्हणलं ना, ते दाखल करताना प्रिंटरवर सही येण्यासाठी ओके तुमची कोरी पण माझ्याकडे शिल्लक ठेवून ते फक्त ऍडजस्ट करण्यासाठी केलेलं आहे। कशामुळे केलं पण चुकीचं कसं तुम्ही? पाठवलं नाही चुकीचं कशामुळे केलं? प्रिंटरवर फक्त सही येण्यासाठी केलेली आहे। कशामुळे पण ऐका ना, डुप्लिकेट कशामुळे? मी तुम्हाला ज्यावेळेस काही करायचंय त्यावेळेस तुम्ही मला इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे ना, की मी करायला लागलोय फायनल, मला ते वाचून दाखवायला पाहिजे होतं। तुम्ही चुकीच्या पद्धतीनं ऐका ना, माझं ऐकून घ्या, तुम्ही चुकीच्या पद्धतीनं असं करण्यामागचा काय हेतू आहे? आता मी कुणाला ऐका ना, आता माझी गोष्ट ऐका, तुम्ही मला बोलू द्या, तुम्ही नका बोलू। तुम्ही तुमचं काम केलंय, तुम्ही त्याच्यात डुप्लिकेट सह्या करून तुम्हाला मेन्शन केलं मी आता की तुम्ही डुप्लिकेट सह्या केल्या। तुम्ही म्हणले कुठं केल्या? तुम्ही आता लगेच म्हणाले की हो मला तिथं ते केल्या म्हणून मी ऍडजस्ट होण्यासाठी, पण त्याच्यातले मुद्दे वगैरे सगळं माहित पाहिजे तुम्हाला दाखल करायला। तुम्ही ओके काहीच नाही झालं, ऐका ना, ऍडजस्ट कशाला करता? माझ्याकडे सगळे
गरजेचं आहे. माझ्याबद्दल तुम्हाला म्हणलं ना मी आताच तुम्हाला खेळ पण व्यक्त आणि केला. याची ऐका ना, दाखल करताना तुम्ही इव्हन मान्य आहे, मी काय मान्य करून उपयोग नाही ना. माझं म्हणणं आहे का, तुम्ही याचिका दाखल करताना तुमचं काम होतं का नाही, ह्याच्यामध्ये काय काय मुद्दे आहेत, काय घेतलेत, मग तुम्ही एवढं तुम्ही ऐका ना. केली, त्याला नंबर पण पडला नव्हता, हा ना. सोल्युशन पण घेतलं नाही त्याच्यात. आणि कसं काय करायचं त्या गोष्टीचं, आता ते मी प्रश्नाची उत्तर देऊ ना. हा नाही तुम्ही काय करा, तपास यंत्रणाला अडथळा नेऊन विड्रॉ केला. देशमुख साहेब, तुम्ही मुंबईत आलेला आहात, कोणाकोणाला भेटणार आहे, काय नेमकं म्हणणं? मुख्यमंत्री साहेबांना भेटणार आहे. आम्हाला त्या 8चा वेळ आहे आणि ज्यावेळेस आमची भेट होईल त्यावेळेस मग मी तुम्हाला सगळ्यांना सविस्तर बोलतो. पण जो काही तपास सुरू आहे त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात? जो काही तपास एसआयटी बद्दल आक्षेप होते, अनेक आक्षेप होते, ते आता दूर झालेत का? हा, त्या संदर्भातच त्यांच्याशी चर्चा करून मग तुम्हाला मी उत्तर देईन. एक प्रसार माध्यमांमध्ये बातमी पसरत आहे की तुमची जी याचिका आहे ती मागे ऑडिओ घेतलेली कनेक्ट आहे ना? आहे. त्या संदर्भात तुमच्याकडे काय माहिती आली आहे का की तुम्ही याचिका मागे घेतली की नाही, काय तुमची पुढची भूमिका? मी स्पष्ट बोलतो. हा, जी याचिका दाखल केलेली होती ती याचिका दाखल करताना आम्हाला विचारात न घेता दाखल केल्यामुळं आम्ही ती सरेंडर करायला मागच्या 5, 7, 8 दिवसापासून सांगत होतो. ती 4 दिवसापूर्वीच केलेली आहे, पण तुमच्यापर्यंत माहिती आज आली. आणि सरेंडर झालेली म्हणजे जे विड्रॉल केली ना त्याचे आमच्याकडं म्हणजे मेसेज पण आहे आणि आम्ही त्यांच्याशी बोललो पण आज. तर ते स्वतःहून आपण सरेंडर करण्याचं कारण असं की प्रसार आपले जे पोलीस यंत्रणा आहे, तपास यंत्रणा आहे, त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षा आहे की ती लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने तपास चालू करतील. तुमच्यावर काय दबाव आहे? तुमच्यावर काय दबाव आहे? अजिबात नाही. व्हिडिओ कॉल बोलले ती व्हिडिओ व्हायरल होती. हा, तेच. याचिका करता कोण आहे आणि नेमकं काय बोलणं झालंय तुमचं? हे बघा, मला माझं समजून घ्या, मला काय म्हणायचं ते. आपलं जे चाललंय सगळं हे आपण कुठल्या भूमिकेत आहेत न्यायाच्या, आपल्या बाजूने सगळे उभा कुठल्या भूमिकेत आहेत न्यायाच्या. मग न्याय मिळताना सगळे प्रयत्न करतायत प्रामाणिक. सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की ह्याच्यात कोणी असलं तर याला शिक्षा झाली पाहिजे आणि मी पण त्या मताचा आहे पहिल्या दिवसापासून आतापर्यंत. आणि आता ज्यावेळेस आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटतो सगळ्या गोष्टीवर सविस्तर चर्चा करून जे सगळे आढावे आहेत, सगळ्या SIT असेल, CID असेल, पोलीस यंत्रणा असेल, त्या सगळे आढावे घेतल्यानंतर मग मी तुम्हाला आमची काय चर्चा होतीये किंवा आमच्यात काय बोलणं होतंय ते तुम्हाला सविस्तर. पण ज्या प्रकारे आपण पाहतोय की धनंजय मुंडेंचा प्रभाव पडू शकतो, तर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा असं विरोधक म्हणतायत, सत्ताधारी म्हणतायत. तुमची मागणी आहे तशी? माझी मागणी एक आहे की मला न्याय पाहिजे माझ्या भावाला. मग तो कसा मिळणार आहे मला, म्हणजे हे मी मांडू नाही शकणार. मला न्याय पाहिजे. न्याय मिळताना मला ज्या काही अडचणी असतील मग तो सिस्टीमचा भाग आहे, तो सगळ्या प्रशासनाचा भाग आहे. मला कुठल्या बाजूने ते न्याय देतात त्यावर मी आहे. पण नेत्यांचं म्हणणं असं आहे की जर धनंजय मुंडे मंत्री असतील, त्यांचा माणूस वाल्मिक कराड आहे, तर न्याय मिळू शकत नाही, त्यामुळे त्यांना पदावरून दूर केला पाहिजे. मग मी मुख्यमंत्री साहेबांना बोलेन की मी विनंती करेन त्यांना की सगळी ही चौकशी जी आहे ही निपक्षपातीपणे करण्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न करावेत. आणि मी वेळोवेळी त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे की ते चांगल्या पद्धतीनं तपास यंत्रणा राबवायला सांगतील. उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी अशी मागणी सातत्यानं होते. तुमची देखील तीच मागणी आहे? ते चर्चा केल्यानंतर